विधान परिषदेच्या 11 जागांचा आज निकाल। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूरचा निकाल। भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीडमध्ये मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा आज निकाल आहे आणि ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान 6 जागांवर मतदानाआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। भूषण, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल, काय सांगाल? नक्कीच सांगली सातारा विधान परिषदेसाठी 18 जूनला मतदान आहे ते झालेले होतं आणि या मतदानाची मतमोजणी आहे ती आज होणार आहे। या एकूणच मतमोजणीची तयारी आता पूर्ण झाल्याचं बघायला मिळते। आता काही वेळातच या सगळ्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। उमेदवारांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना आता मतमोजणी केंद्रामध्ये सोडलं जाते। आपण जर बघितलं तर या सगळ्या एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ही निवडणूक गाजली ती महायुतीमधील अंतर्गत वादामुळे गाजलेली होती आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यात जरी महायुतीला या सगळ्या निवडणुकीमध्ये डॅमेज कंट्रोल करायला वेळ मिळालेला असला, काहीसं यश मिळालेलं असलं तर ते मतात कितपत आलेलं आहे हे काही वेळातच कळणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळालेली होती। महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांच्यामध्ये ही सगळी लढत आहे ती झालेली होती। सुरुवातीच्या काळामध्ये महायुतीमध्ये एकूणच आपण बघितलं तर या उमेदवारीवरून काहीसं नाराजी नाट्य रंगलेलं होतं आणि त्याचा काहीसा फटका या सगळ्याला बसतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं देखील जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांनी या सगळ्या जागेसाठी विशेष प्रयत्न आहेत ते केलेले होते। त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलेलं आहे का हे देखील आता काही वेळात कळणार आहे। मात्र आता मतमोजणीला काही वेळात सुरुवात होईल। 5 टेबलवर जवळपास 72 कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत। पहिल्यांदा वैध मतं किती आहेत ते ठरवलं जाईल, त्यानंतर मताचा कोटा ठरवला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात आहे ती केली जाईल आणि त्यामुळे तासाभरात ही सगळी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।